श्रीदेव रामेश्वर मंदिर कांदळगाव मंदिरात श्रावण महिन्यात अनेक कार्यक्रम संपन्न होतात। मंगळवार 20 ऑगस्टला अंगणेवाडीमधील सखी फुगडी मंडळातर्फे पारंपरिक फुगड्यांचा खेळ सादर केला। ह्या मंडळामध्ये लहान मुलींपासून ते ज्येष्ठ आजींचा पण समावेश होता। पैठणी आणि तुमची कपाटात माझ्या साडीच्या खाली लपून ठेवला होता। तो बागाचा टेलर काय तो होती ना, पालव टेलर। ऐका काकीने काय केलं, तो बागायचा पालव टेलर त्याच्याकडे गेले, हिची द्या ड्रेस शिवत गेला, ड्रेस शिवत मी काय कमीच सर जात काल डिझाईन साडी आणला पण ते शिवण तितक्यात आमचे सखी ग्रुपचे सगळे मैत्रिणी येले, खाणार एकदम टमटमीत फुगली खाऊन। मग मी काय केलंय माहिती आहे, अशी बघा नको माझ्याकडे, काका आणण्याची बायको असाय मी कोणती ना आणि बाकी ज्यांचे मी काय केलंय माहिती आहे, तिची तळलेली भजी होती ना, तो इतको बाकी सुंदर वास येतो, तो मी केले पहिल्यांदा माझ्या हातात। काय करतात माझा वाटत नाही, पण काय करतले काकी, सगळ्या मैत्रिणींना दिलं नसतं तर काय म्हणणार होती, काका आमच्या घराकडे गेले पण पिंक्या आमचा रिकामी पोटी पाठवलंय, म्हणून मी काय केलंय माहिती आहे, परत भर भाजी खाऊन टाकली। बघा चंद्रा हिचो काकी, मग एकदा सांगा, साशी खायची वस्तू सुनेक दिली तर सुनेची झाली की नाही, ठेव दिलेली कशी वय सुनेची हो की नाही, होय बोला काकीने काय केलंय माहिती आहे, तो हिच्या तिजोरीतलं हळूच तो चंद्रा वहिनीच्या
नमस्कार, माझे नाव प्रीतम प्रशांत पारकर. मी कांदळगाव राहणारी आणि ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आज आमच्या रामेश्वर मंदिरामध्ये अंगणेवाडीच्या सखी ग्रुपतर्फे आज मंगळवारच्या निमित्ताने मंगळागौर आणि त्यानिमित्त फुगड्या हा अगदी बहारदार मस्त कार्यक्रम झाला. फुगडी हा तर पारंपरिक नृत्य प्रकार आहे. महिलांना दिवसभराच्या कामातून एक फुगड्या घातल्या की विरंगुळा मिळतो आणि त्याच्यामुळे फुगड्यामुळे एक चांगला व्यायाम होतो. खरोखरच फुगड्या ह्या लोप पावत चाललेल्या आहेत, पण फुगड्या ह्या सगळ्यांनी घालाव्यात आणि मला पण फुगडीची खूप आवड आहे. फुगड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आज आम्ही आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही प्रकारच्या फुगड्या बघितल्या. खूप बरं वाटलं आणि महिलांची उपस्थिती अगदी लक्षणीय होती. कधीच एवढ्या रात्रीच्या कार्यक्रमात महिला उपस्थित नसतात, पण आज मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. खूप छान वाटलं फुगड्या बघून. या सखी ग्रुपला आमच्या सगळ्यांकडून त्यांना खूप शुभेच्छा. आमच्या कांदळगाव मंदिरात नेहमीच असे उत्सव सण साजरे होतात मोठ्या प्रमाणात. मोठ्या संख्येने म्हणजे मालवण, कोळम, आंगणेवाडी, बिळवस, महान या सगळ्या पंचक्रोशीतून लोक इथे येतात आणि मोठ्या उत्साहाने सण साजरे करतात. लोकनिर्धार न्यूज चॅनलमधून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. रामेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून या मंदिरामध्ये फुगडी नृत्याचा कार्यक्रम इथे ठेवला होता आणि हा फुगडी नृत्याचा नृत्य सादर करणारं सखी फुगडी मंडळ अंगणेवाडी यांच्या मार्फत हा इथे कार्यक्रम ठेवला होता. तर ह्या ग्रुपचे सर्व सदस्य, सर्व मेंबर्स या इथे आपल्या समोर आहेत. तर तुम्ही ह्या फुगडी जे मंडळ जे स्थापन झालं आहे, तर त्या स्थापनेमागचं उद्दिष्ट काय आहे आणि तुमचं हे मंडळ कशा प्रकारे स्थापन झालं? ॲक्च्युली आम्ही सखी फुगडी मंडळ असं काही हे नव्हतं आमचं. फक्त हा बचत गट म्हणून आम्ही विवाहित स्त्रिया आहोत ते चालवत होतं. पण अचानक लॉकडाऊन असल्यामुळे आणि बचत गट नुकताच सुरू झालेला होता. आमच्याकडे काहीच नव्हतं साधन की आपण काय करायचं, कारण आमच्याकडे जवळजवळ 1100-1200 रुपयेच होते. मग आम्हाला ती आयडिया सुचली की आपण एक फुगडी गट आपल्या परिवाराचा एक सुरू करूया की जेणेकरून आपल्याला जे पारंपरिक गीत म्हणजे जे आता दाखवले जात नाहीत ते खूप आता मागे पडत चाललं आहे, तर त्याचा पुरेपूर वापर करून तो आपण सगळ्यांसमोर सादर करूया आणि दाखवून देऊया की अंगणेवाडीतल्या बायकाही भजन जसं केलं जातं अंगणेवाडीत त्यासुद्धा मागे नाही आहेत, त्याही पुढे आलेल्या आहेत. समाजाकडून चांगला पण प्रतिसाद लाभतो, वाईट पण प्रतिसाद लाभतो. कारण जसं भजन केलं जातं, भजनाला सुद्धा उशीर होतो, 1-1, 2-2 वाजतात. आम्हाही बायकांना 1-1, 1.5 तासाचा प्रोग्राम असल्यामुळे आम्ही जवळजवळ एका दिवसाला नाही म्हटलं तरी 10-12 प्रोग्राम एका वेळेस करतो. सकाळी 4 वाजता सुद्धा आम्ही अंगणेवाडीत जाऊन झोपेतना उठवून प्रोग्राम केलेले आहेत. पण काही लोकांचा दृष्टिकोन असा आहे, ह्या काय आहेत बायका, म्हणजे या फुगड्यांच्या नावाखाली काय वेगळं करतात का? पण असं नाही आहे. आम्ही खूप चांगल्या पद्धतीने लोकांना दाखवून दिलंय की अंगणेवाडीतल्या बायकाही कुठे कमी नाहीत. नक्कीच एक चांगलं उदाहरण तुम्ही आजकालच्या या समाजामध्ये एक प्रस्थापित केलेलं आहे. आज आम्ही जिथे जातोय ना, दुसऱ्या नेक्स्ट टाइमला तिथून आम्हाला फोन येतो की तुम्हाला कधी वेळ आहे, मी तुम्हाला जीपे करून ठेवते आताच, म्हणजे तुम्ही आमच्याकडे यायलाच पाहिजे. म्हणजे आम्हाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय की आम्हाला त्यांच्याकडे टाइम जायला मिळेल की नाही ह्याची आम्हाला आता भीती वाटायला लागली आहे. कोणत्या लांबच्या ठिकाणी सर्वसाधारण तुमचं मंडळ पोहोचलेलं आहे? कुडाळ, तुळसुली, मालवण, आचरा. आता आम्हाला एक प्रोग्राम आला आहे असरोंडीमध्ये की जवळजवळ त्यांनी आमचा गेल्या वर्षी प्रोग्राम बघितला होता. त्यांनी आम्हाला ॲडव्हान्समध्ये पैसे पण देऊन ठेवलेत. आम्ही त्यांना आता नाही सुद्धा बोलू शकत नाही, कारण असरोंडी हे लांब असल्यामुळे थोडं येण्या जाण्याचा पण प्रॉब्लेम होतो. प्लस आम्हाला चिपी विमानतळावरती प्रोग्राम आला आहे, पाटपरोळ्यात, प्लस वेंगुर्ल्यामध्ये प्रोग्राम आलेत. पण आम्ही त्यांना नाही बोलू शकत नाही. प्रयत्न करू या उद्देशाने आम्ही पुढे जोरात तयारी करू आणि ज्या काही चुका आम्हाला सांगितल्या आहेत तिथे त्या नक्कीच आम्ही भरून काढू. हे आमचे रामेश्वराचरणी आमची प्रार्थना आहे. ठिकठिकाणी काही स्पर्धा पण भरवल्या जातात, फुगडी स्पर्धा भरवल्या जातात. तर अशा जास्तीत जास्त फुगडी स्पर्धांमध्ये सुद्धा आपला सहभाग असेल, तर त्या सहभागाबद्दल काय सांगाल? हल्ली 2 वर्ष आम्ही लागोपाठ प्रोग्राम करतो आहे आचऱ्यामध्ये, जे गणपतीत मोठा प्रोग्राम होतो जिथे स्पर्धा खेळवल्या जातात. आमचा गट हा खूप नवीन होता, जेणेकरून आमच्याकडे काही साहित्य नव्हतं. म्हणजे खूप साधेपणाने आम्ही गेलो. स्पर्धेबद्दल काही माहिती नव्हती. पण त्या स्पर्धेत
आम्ही जिल्हास्तरीय स्पर्धेत 3रा नंबर पटकावला. 2 वर्ष सतत आम्ही तो 3रा नंबर पटकवत आहोत. आणि ह्यापुढे आमचा प्रयत्न असेल की अंगणेवाडीचं नाव खूप मोठं होऊ देत आणि पहिला नंबर येऊ देत. सूप घेऊन जी फुगडी नृत्य केलं जातं तर त्याचं थोडंसं विश्लेषण करून सांगाल का? सूप आमच्याकडे जे सूप आहेत त्याच्या मागे जरा सूप आणजा. प्रत्येक सुपावरती आम्ही संदेश लिहिलाय. पाणी वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. ह्या उद्देशानं बेटी बचाव हे आमचे प्रत्येकी हे आहेत. त्या प्रत्येक सुपांवरती आम्ही संदेश दिलेले आहेत. पहिला संदेश आहे बेटी बचाव. आता आपल्या सध्या कोलकातामध्ये जो प्रकार घडलाय तो इतका घाणेरडा प्रकार होता की त्या प्रकाराबद्दल बेटी बचाव. आमच्याकडे लहान मुली आहेत, मुली सुद्धा आहेत, त्यांना आम्ही पहिलं प्रोत्साहन देतो. ज्या सुप जे आहेत त्यांच्यावरती जे संदेश आहेत तर बेटी बचाव हा एक संदेश झाला. त्यानंतर आहे झाडे जगवा हा एक संदेश आहे. हा संदेश आहे झाडे लावा, पाणी वाचवा आणि त्यानंतर आहे प्रदूषण टाळा. अशा प्रकारे सुंदर प्रकारे तुम्ही ह्या फुगडी नृत्यातून जनतेपर्यंत एक चांगले संदेश पोहोचवत असतात. सुपांची जी फुगडी खेळली जाते तर त्याबद्दल थोडक्यात म्हणजे कसं सांगू शकाल तुम्ही? सुपाची जी फुगडी आहे ती फेरेत खेळली जाते. आम्ही फेर धरतो आणि सुपली नाचवतो. त्याच्यात आमच्याकडे या वयस्कर आहेत त्या पकवा खूप छान घालतात. शेवटला त्या पकवा गाजवतात. म्हणजे थोडंसं प्रेक्षकांना एक सांगू शकाल? पकवा म्हणजे आम्ही तुम्हाला एक दाखवतो. तर अशा रीतीने सुंदर प्रकारे आपण या रामेश्वर मंदिरामध्ये आपल्या जे फुगडी नृत्य आहे, जे पारंपरिक फुगडी नृत्य आहे ते तुम्ही सादर केलं. आणि ह्या इथे रामेश्वर मंदिर कांदगावमधूनही आपल्याला इथल्या जनतेचा, इथल्या नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद भेटला. लोकनिर्धार चॅनल कडून तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. तसेच कांदळगाव ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून श्रावणातील एकादशी निमित्त मंगळवार दिनांक 29 ऑगस्टला रात्री 8 वाजता श्री बालगोपाळ आचरावरची चावडी यांच्या वारकरी दिंडी भजनाचा सुरेख असा कार्यक्रम संपन्न झाला. गावातील ग्रामस्थांनी मंदिर पूर्ण भरून गेलं होतं. नंतर श्री गणेशाचे आगमन, त्यानंतर एक एक करत लक्ष्मी माता, साईबाबा, राम अवतार आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाल्यावर तर महाराजांच्या गर्जनेने सर्व मंदिर दुमदुमून गेलं होते. जवळजवळ 2 तास हा कार्यक्रम मंदिरात चालू होता. आणि दिंडी भजन प्रेमी यांना वंदन करू. श्री रामेश्वर देवाला वंदन करतो.
ची सांगता भैरवीने झाली आणि कार्यक्रमाची सांगता गणपती आणि शंकराच्या आरतीने झाली. श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरची चावडी हे मंडळ इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा इथे एक सुंदर छान असा उपक्रम राबवला गेला. असंख्य भाविकांची कांदळगावमधल्या इथे गर्दीसुद्धा होती. तर आपण एकूणच ह्यांचा जो प्रवास आहे आणि हा जो दिंडी भजनाचा यांचा जो कार्यक्रम आहे याची सुरुवात कशी कुठे आणि काय झाली याचं सविस्तर वृत्त त्यांच्याकडून आता थोडक्यात जाणून घेऊया. सर्वांना नमस्कार. लोकनिदान न्यूज चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. काका, एकूणच आपले जे मंडळ आहे या मंडळाची सुरुवात कशा माध्यमातून झाली आहे, कशा स्वरूपात झाली आहे त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल का? श्री रामेश्वर श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरची चावडी हे मंडळ 1952 साली स्थापन झालं व 2010मध्ये या मंडळाची रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आणि त्यानंतर आजपर्यंत गेल्या 73 वर्ष हे मंडळ अविरत अगदी चालू आहे. आणि या मंडळाचे उपक्रम अगदी आपण जे कल्पना पण करू शकणार नाही अशा पद्धतीने नाटक, कीर्तन, भजन, आरती, दांडिया स्पर्धा, गरबा स्पर्धा, इतर सगळे जे काय छोटे मोठे जे कार्यक्रम सांस्कृतिक असतील ते या मंडळाने अगदी उत्तरोत्तर छान प्रदर्शन करून आपली वावा मिळवलेली आहे. आणि आदर्श मंडळ असं एक संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे असं सर्वच जण बोलतात. आज या ठिकाणी श्री कांदळगाव रामेश्वर मंदिरात आमचा या ठिकाणी दिंडी भजनाचा जो कार्यक्रम झाला तो अगदी व्यवस्थित पार पडला. आज आम्ही जवळजवळ आचरा मुक्कामवरून 60 जण या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. त्याबद्दल कांदळगाव ट्रस्ट व कांदळगावचे ग्रामस्थ यांचे आम्ही आभार मानतो. आणि याच्याही पुढे
जे मंडळाकडून जास्तीत जास्त उपक्रम राबवले जाणार आहेत त्यासाठी मंडळाला शुभेच्छा देतो. मंडळाला आजपर्यंत जे काय मिळालं आहे ते अगदी उत्तरोत्तर याच्या पुढेही मिळो हीच आमची रामेश्वर चरणी प्रार्थना आहे. आपल्या या सगळ्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये दिंडी भजनाची जी सुरुवात आहे ती कशा प्रकारे झाली? 1990 साली रवींद्र गुरव आचऱ्यातले अगदी प्रसिद्ध भजनी बुवा त्याने आमच्या रामेश्वर मंदिरच्या बाजूला एक विठ्ठल मंदिर आहे आणि त्या ठिकाणी दिंडी स्पर्धेचे आयोजन केले आणि तिथपासून आतापर्यंत अगदी आज जवळजवळ गेले शेकडो दिंड्या आम्ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, गोवा आणि रत्नागिरी या ठिकाणी जाऊन आम्ही अगदी व्यवस्थित सादर केलेले आहेत आणि आमचं अगदी सगळीकडे व्यवस्थित चांगलं नाव झालेलं आहे. शेकडो अनुभव आले आहेत आणि आम्ही कधीच आमचं बाळगोपाळ मंडळ, श्री बाळगोपाळ मंडळ आचरावरची चावडी हे मंडळ कधीच नकारात्मक भूमिका आम्ही कधी घेतली नाही किंवा कोण आमच्यातले जरी आत्मिक किंवा त्यांचे आतले जर काय वाद असतील तर ते अगदी तेवढ्यापुरते असतात, परंतु संपूर्ण वाडी आमची किंवा आमचं संपूर्ण आचरा गाव हे आम्ही अगदी खेळीमेळीने या ठिकाणी कार्यक्रम करतो. त्यामुळं आमचा जो कार्यक्रम सकारात्मक बुद्धीने असल्यामुळे आमचा कार्यक्रम कधीच फेल जात नाही किंवा आम्ही अगदी यशस्वी होतो याचं कारण हे आहे. त्याचप्रमाणे आपल्या या मंडळामध्ये अगदी लहान मुलांपासून मोठ्या मंडळींपर्यंत सगळेजण एकत्र समावेश त्यांचा असतो, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? कारण काय की जसं आपण मालवणी म्हणतो की पुढचं जसं चालतं तसं मागचं जोत पण तसंच त्या पद्धतीने पुढे जातो. आम्ही आता हे माझ्या बाजूला जे बबन शेट्टी आहेत त्यांचं वय जवळजवळ 70च्या पुढे आहे आणि तिथपासून हे दिंडीचा किंवा इतर आरती भजन हे सगळे गोष्टी या आमच्या मंडळाने उपक्रम राबविले आहेत आणि त्यामुळं त्याच्या मागे कोण तर आम्ही वामन आचरेकर, त्यानंतर मग कोणतं विलास आचरेकर, नंतर मग मंदार आचरेकर, हे जे असे छोटे छोटे जे, कारण पुढे आम्ही जे काय केलं त्याने बरोबर मागच्याने ते उचललं, असे हे पुढे चालत आले. आजचा हा जो गंधर्व किंवा पियुष हे किती छोटे छोटे मुलं आहेत बघा, पण तरी पण त्याने आपली भूमिका अगदी व्यवस्थित साकार केलेली आहे. संदेश पोचवतो म्हणजे आम्ही जे काय करतोय ते अगदी म्हणजे मंडळाच्या उत्तरोत्तर उन्नतीसाठी किंवा मंडळाच्या फायद्यासाठी आम्ही नेहमीच कायम झटत असतो. नक्कीच तुमच्या या उपक्रमासाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी लोकनिर्धार न्यूज चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. त्याचप्रमाणे लोकनिर्धार या चॅनेलवरून आमची या श्री बाळगोपाळ मंडळ आचरावरची चावडी याने या ठिकाणी जो कार्यक्रम सादर केला त्याने माध्यमातून लोकनिर्धार माध्यमातून आम्हाला जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल या बाळगोपाळ मंडळ व आमचे या ठिकाणी असलेले सर्व उपस्थित यांच्याकडून आम्ही लोकनिर्धार चॅनलचे धन्यवाद देतो.